वसई विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। पालिकेचा नाले सफाईचा दावा पूर्णपणे फोल ठरलाय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। पाहू। वसई विरार शहरामध्ये मात्र 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडण्याची सुरुवात झाली आहे। मात्र काल रात्रीपासून जे पावसाने सुरुवात केली आहे ते आपण पाहू शकता। मी सध्या उभा आहे नालासोपाराच्या सेंटर बाग परिसरामध्ये। आपण पाहू शकता रात्रीभर पावसाने जो पडायला सुरुवात केली होती, मात्र आता 2 ते 3 तास झाले हे पाऊस आता मात्र थोडासा थांबला असून पण पूर्ण रस्ता जो नालासोपारा वसई आणि विरार ह्या परिसरामध्ये पूर्ण रोडवर जलमय होताना पाहायला मिळतंय। आणि नालासोपाराच्या हा जे सेंटर बाग परिसर आहे, या सेंटर बाग परिसरामध्ये देखील अजूनपर्यंत गुडघ्याभर पाणी जो आहे तो साचला आहे। या गुडघ्याभर पाण्यामधून लोक जे कामावर येणारे जे असतात ते रस्त्यातनं वाट काढत जात असतात। मात्र वसई विरार शहर मात्र जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आणि वसई विरार शहरामध्ये शाळकरी मुलांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली होती। मात्र वसई विरार शहर महानगरपालिका यांनी देखील आवाहन केलंय का तुम्हाला आवश्यकता असली तरी तरच घरातनं बाहेर पडा, मात्र घरातनं बाहेर पडायची शक्यता वर्तवली मात्र टाळायची गरज आहे। पण ह्या अशा पावसाने अगर सुरुवात राहिली तर वसई विरार शहर पुराच्या ह्याच्यात पाहायला मिळणार आहे। महेश गोहिल, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।